दडपशाही होती, दबाव येतात, ते फोन येतात, ते खोट्या केसेसमध्ये तुम्हाला अडकू असे सुद्धा फोन येऊ लागलेले आहेत. थेरगावमध्ये निपक्षपातीपणे निवडणूक व्हावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतिष्ठा खरी तर पणाला लागलेली आहे. कारण त्यांचे जे सुपुत्र आहेत विश्वजित बारणे, त्यांचे पुतणे आणि त्यांची भाची प्रभाग क्रमांक 24मधून निवडणूक लढवत आहेत. परंतु त्यांच्या प्रभागात काही वेगळ्या गोष्टी घडत आहेत असा जो आरोप आहे तो अपक्ष उमेदवार करत आहेत. माझ्यासोबत अपक्ष उमेदवार बारणेताई आहेत. तुम्ही नेमकं काय सांगाल ताई, काय नेमकं घडते? नमस्कार. खरं तर प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्या नगरसेविका आहेत त्यांना लोक प्रभागामध्ये कोणीही ओळखत नाही. त्याच्यामुळं आज त्यांच्यावर अशी वेळ आलेली आहे की त्यांना प्रभागामध्ये पैसे वाटावे लागत आहेत, मतं विकत घ्यावी लागत आहेत. तर त्यांनी जर आणि त्या म्हणतात की मी विकास केला, तर काय विकास केला त्यांनी त्यांच्या घरातून विकास नाही केलेला. घरातून पैसे देऊन त्यांनी विकास नाही केलेला. हे जनतेचे पैसे घेऊनच जो काही विकास केलेला आहे तो केलेला आहे. परंतु जेवढा पाहिजे असा विकास झालेला नाही. जसं की पिंपळे सौदागर पिंपळे गुरव असेल त्या ठिकाणी जो विकास झालेला आहे तसा आपल्या थेरगाव प्रभागामध्ये काहीही झालेलं नाही आहे. नेमकं काय घडतंय? कारण तुम्ही पण तिथं अपक्ष उमेदवार आहात, तुम्हाला भाजपकडनं उमेदवारी मिळणार होते, परंतु काही गोष्टीमुळं ऐनवेळी रखडली उमेदवारी आणि तुम्हाला अपक्ष उभा राहावं लागलं. सध्या कुणाचा पाठिंबा आहे आणि तुमच्या प्रभागात नेमकं काय घडतंय? आत्ता प्रभाग क्रमांक 24मध्ये मी गणेश दत्तोबा गुजर, आम्ही सर्व थेरगावकरांच्या वतीने मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे. थेरगावमध्ये विशेषतः पिंपरी चिंचवड शहरातली सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून प्रभाग क्रमांक 24कडे पाहिले जात आहे. आज त्या ठिकाणी समोरचे जे विरोधी पक्षांचे जे उमेदवार आहे, पॅनल आहे, यांच्याकडनं साम दाम दंडभेद या सर्व नीतींचा वापर करून आम्ही अपक्षकार असल्या कारणाने आम्हाला कोणत्याही पार्टीचा कसलेही समर्थन नसल्याने आम्ही भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार आहोत. पण शासकीय यंत्रणा, महापालिकेच्या यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि त्यांच्या घरात विरोधी पार्टींना जे समर्थन आहे, ज्यांचे ते चिरंजीव आहे, त्या सर्व नेते मंडळींकडनं त्या पॅनलला जो काही गैरवापर होतो आहे शासकीय यंत्रणेचा, हा खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. काल आपण पाहिलं असेल की थेरगावमध्ये काल मुसळधार पाऊस पण खूप झाला. आता जनता जनार्दन ह्या गोष्टी नक्की विचारात घेईन आणि थेरगावमध्ये आता आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे समर्थक आहे, यांच्यावर दडपशाही होती, दबाव येतात, ते फोन येतात, ते खोट्या केसेसमध्ये तुम्हाला अडकू असे सुद्धा फोन येऊ लागलेले आहेत. त्यामुळे थेरगावमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये. परंतु आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी, आम्ही निवडणूक आयोगाला देखील आज आम्ही लेटर दिलेले आहे. त्याचप्रमाणे आम्ही आपले जे निवडणूक आयुक्त आहे पिंपरी चिंचवड शहराचे, यांना देखील मेल केलेला आहे की थेरगावमध्ये निपक्षपातीपणे निवडणूक व्हावी. परंतु आता ते 10 रुपयांच्या नोटेचा काही विषय आहे? 10 रुपयाची नोटेचा असा विषय आहे की थेरगावमध्ये जवळपास 10 ते 15 हजार लोकांना काही प्रमाणात रकमा वाटप करण्यात आले आणि त्याच्यानंतर परत त्यांना हवाला देण्यात आला 10 रुपयाची नोटेवरती की जर आमचे पॅनल निवडून आलं तर येणाऱ्या काळात आम्ही परत ही 10 रुपयाची नोट आमच्याकडे घेऊन या, त्याच्यानुसार आम्ही परत तुम्हाला पैशाचं वाटप करू. अशा पद्धतीने थेरगावमध्ये प्रचंड प्रमाणात पैशाचा महापूर वाहू लागलेला आहे. आणि ही जी निवडणूक आहे, जी आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आणि आता ह्याच्यात आपल्याला म्हणजे आम्ही देखील पाहतो आहे की येणाऱ्या काळात जनता जनार्दन जिंकते का पैशाचा महापूर जिंकतो आहे, हे पाहावं. खरं तर खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव पुतणे आणि भाची त्याच प्रभागातून लढत आहेत. खरं तर गणेश गुजर हे अपक्ष आहेत, ते भाजप पुरस्कृत आहेत. त्यांचा सरळ आरोप आहे की त्या ठिकाणी पैशांचं वाटप केलं जात आहे, प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे याकडं कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आणि ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कृष्णाबांच्या लोकसत्ता ऑनलाईन, पिंपरी चिंचवड.